जास्त शेतकरी काय करतायत, 4 पेटी 5 पेटीचा हव्यास करतायत. हव्यासापोटी काय व्हायलंय, आपण एखाद्या समजा बैलाला किती जरी पोटाला घातलं तरी त्याचा हत्ती होईल का, नाही होणार. तसं इकडे चुकीच्या पद्धतीने कोणतरी सांगतं, म्हणजे ऍक्च्युली त्याची निघते 3 पेटी, तो सांगतो 5 पेटी. आणि या हव्यासापोटी शेतकरी मग नको ती बाजारातली अन्नद्रव्य किंवा औषधं आणून त्याच्या घालत जातो आणि त्यात वाहत जातो. द्राक्षाच्या बियामध्ये जिब्रॅलिक ऍसिड तयार व्हायचं, म्हणून बियाची द्राक्ष मोठी असतात. आपण हव्यासापोटी बिन बियाची द्राक्ष आणली, म्हणजे निसर्गात जे मिळत होतं ते टाळलं आणि मग त्याच्या फुगवणी आणि लांबीसाठी हे पिजरचा वापर केला. म्हणजे प्रत्येक वेळी आपण दुष्टचक्र आपण खड्डा खणतोय आणि त्या खड्ड्यात पडतोय. द्राक्ष खाताना आज लोकांना व्यापारी म्हणतात मला लांबी पाहिजे, तर लांबी पाहिजे तर तू काकडी खा ना, पडवळ खा. द्राक्षाला लांबी कशासाठी पाहिजे, लांबीचा आणि द्राक्षाच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूचा किंवा द्राक्षाचा जो उपयोग आहे त्याचा काय संबंध आहे, काही संबंध नाही. पण हे असंच मार्केटमध्ये एक स्ट्रॅटेजी आली, चुकीचे फंडे आले आणि त्यामध्ये शेतकरी तो लांबीच्या मागे धावत धावत चुकीची औषधं वापरत चालला. द्राक्षाचे फायदे काय, तर भूक वाढते, पोट साफ होतं, पचन सुधारतं आणि त्यातनं जे काही पोटॅश मिळतं, मॅग्नेशियम मिळतं, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळतो. हे फायदे राहिले बाजूला. केवळ द्राक्ष लांबडे आहेत म्हणून खातात का, नाही. पण मार्केटमध्ये आता एवढा मोठा फंड आहे, लांबी पाहिजे, दुसरं काहीच नाही, लांबी पाहिजे लांबी पाहिजे असा अट्टास. आणि त्या शेतकरी त्या लांबीच्या नादात कने नत्राचा अतिरेक करतोय साहेब. आणि हा नत्र काय करतो, नत्राचं पचन 5 टप्प्यामध्ये होतं. त्यातला जो शेवटचा टप्पा आहे तो प्रोटीन म्हणजे अन्न तयार होतं. त्याच्या अलीकडल्या टप्प्यामध्ये जर जाऊन तो नत्र थांबला, म्हणजे ज्यावेळी नायट्रेट नत्राच्या लेवल वाढतात त्यावेळी रोगकिडीचं प्रमाण वाढतं. लांबीच्या नादात त्यानं काय केलं, नत्राचा वापर वाढवला आणि नत्राचा वापर वाढल्यामुळे रोगकिडीचं प्रमाण वाढलं. म्हणजे असं ते प्रत्येक वेळी संकट ओढवून घेत.